कार्तिक महिना संपला आणि त्यानंतर सुरू होतो भगवान श्रीकृष्णांचा आवडता आणि अत्यंत पवित्र असा मार्गशीर्ष महिना. श्रावण महिन्याप्रमाणेच या महिन्यालाही हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आता हा महिना इतका पवित्र का मानला जातो, यामागे एक खोल धार्मिक इतिहास आहे. प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. याच महिन्यापासून सत्ययुगाची सुरुवात झाली असं सांगितलं जातं. म्हणूनच या काळात केलेली पूजा, दान, जप आणि व्रत इतर दिवसांच्या तुलनेत अधिक फलदायी ठरतात. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, मासांना मार्गशीर्ष अहम, म्हणजे मला सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष महिना प्रिय आहे. आता मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचं महत्त्व इतकं विशेष का आहे ते समजून घेऊयात. या संपूर्ण महिन्यातील प्रत्येक गुरुवार महालक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी केलं जाणारं व्रत वैभव, यश, समृद्धी आणि स्थिर लक्ष्मी प्रदान करतं. आता हे व्रत गुरुवारीच का केलं जातं? तर लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे आणि विष्णूचा दिवस म्हणजे गुरुवार. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या दिवशी लक्ष्मी उपासनेची परंपरा सुरू केली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यावर्षी किती गुरुवार आले आहेत? तर यावर्षी 4 गुरुवार आले आहेत. पहिला गुरुवार 27 नोव्हेंबरला असेल. या दिवशी आपण व्रताची सुरुवात करणार. दुसरा गुरुवार 4 डिसेंबरला, तिसरा गुरुवार 11 डिसेंबर आणि चौथा गुरुवार 18 डिसेंबरला. या दिवशी आपण व्रताचं उद्यापन करणार. आता या पूजेचा विधी कसा असतो ते पाहूयात. गुरुवारी चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवा. त्या कापडावर तांदूळ घालून तांब्याचा कलश स्थापित करा. कलशाला हळद कुंकू लावा. पाण्यात दुर्वा, पाने आणि सुपारी टाका. कळसावर विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवून श्रीफळ स्थापित करा. लाल कापडावर तांदूळ पसरून देवीची स्थापना करा. पुढे फळे, खोबरे, गूळ, खडीसाखर आणि विडा ठेवा. नंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून कथा, नैवेद्य आणि आरती करा. हे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळलं जातं. अनेक महिला उपवास करून भक्तिभावाने देवीची आराधना करतात. नवविवाहित जोडपेही घरात सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात. मार्गशीर्ष महिना म्हणजे भक्ती आणि पवित्रता. महालक्ष्मी आपल्या घरात प्रकाश, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येते अशी श्रद्धा आहे. या मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचं व्रत तुमच्या जीवनात भरभराट, सुख आणि समाधान घेऊन येवो हीच प्रार्थना. जय लक्ष्मी माता.